नमस्कार, मी संतोष उद्रे. अबाउट नेचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आणि दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. दीपावली सण हा मोठ्या आपण उत्साहाने साजरा करतो आणि या उत्सवाच्या भरामध्ये आपण फटाक्यांचीही भरपूर प्रमाणात आतिषबाजी करत असतो. आता ही फटाक्यांची आतिषबाजी करत असताना आपण आपलेच नुकसान करत तर नाही ना, ह्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे सुदीपजी आठवले आलेले आहेत. सुदीपजी आठवले हे निसर्ग अभ्यासक असून ते पनवेल येथे राहत आहेत. ते अनेक वर्ष डोंगर दऱ्यामध्ये भटकंती करत असतात. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रकारचे पक्षी, साप, बिबटे अशा वन्यजीवांचे जीव वाचवलेले आहेत. पनवेलजवळील कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये त्यांनी निसर्ग परिचय केंद्र बनवण्यात त्यांचा एक मोठा हातभार लागलेला आहे. असे हे सुदीप आठवले. आपल्याला सुदीप आठवलेंना मी विनंती करतो की आपल्याला दीपावली आणि दिवाळी वाजवणारे फटाके याबद्दल तर मार्गदर्शन करावे. नमस्कार. लवकरच दिवाळी येणार आहे. तुम्हाला दिवाळीचे वेधही लागलेले असतील. प्रत्येकजण दिवाळीमध्ये काय काय करणार याची, तसेच काय काय खरेदी करणार याचीही तुम्ही आत्तापर्यंत यादी केलेली असेल. तुमच्या यादीमध्ये फटाके आहेत? नसतील तर चांगलंच आहे. पण जर ते असतील तर मात्र हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. मला असं वाटतं तुम्ही हा व्हिडिओ बघावात आणि मग तुमचा तुम्ही निर्णय घ्यावा. तसं दिवाळीमध्ये फटाक्यांची आतिषबाजी करणं हे सर्वमान्य आहे. पण बरेच वेळा आपण काही गोष्टी अजाणतेपणे करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच गोष्टींवर प्रकाश टाकूया. तर तुम्ही म्हणाल की फटाके तर फार पूर्वापासून चालत आले आहेत, मग आत्ताच त्याला विरोध करायचं कारण काय? आणि हो, मी फक्त दिवाळीच्या फटाक्यांबद्दल बोलत नाही. 31 डिसेंबर असू देत किंवा आजकाल मोठमोठ्या राजकारण्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठ्या सभांमध्ये, लग्नासाठी, अशा विविध कारणांसाठी फटाके वाजवले जातात, त्या सर्वांबाबत बोलतोय. तुम्हाला हे माहिती आहे का की फटाक्यांची सुरुवात कधी झाली? भारतामध्ये कधी आले? तर असं म्हटलं जातं की फटाके आपल्याकडे अरबस्थानातून चायना मार्गे भारतात आले आणि त्यावेळेला जे राजे होते, मोठमोठे मंत्री होते, अशाच लोकांना ते परवडायचे. त्यामुळे सामान्य माणसांचा फटाके हा खेळ कधीच नव्हता. सामान्य माणसांसाठी फटाके सुरू झाले ते साधारण 19व्या शतकात, जेव्हा भारतामध्ये फटाक्याच्या फॅक्टरी सुरू झाल्या. ज्यावेळी राजे रजवाडे फटाके वाजवायचे तेव्हा जनता ते फक्त बघायला जायची. पण जेव्हा 19व्या शतकामध्ये फटाके सर्वसामान्यांच्या खिशाला परवडायला लागले तेव्हा मात्र प्रत्येक घरात वाजवायला लागले. अर्थात काही गोष्टी आपल्याला चांगल्या असतात तर काही वाईटही असतात. पूर्वी या फटाक्यांची संख्या फार कमी होती आणि मोजकेच दिवस वापरले जायचे. आता मात्र सर्रास वापरले जातात. जसं मी मागे पण सांगितलंय की कोणाचा वाढदिवस असू दे किंवा एखादी मोठी जत्रा असू दे, क्रिकेटचे सामने तुम्हाला माहिती आहेत, अशा वेगवेगळ्या ठिकाणी फटाके वाजवले जातात. 31 डिसेंबर आणि दिवाळी हे त्यातले दोन मोठे. याही दिवशी खूप जास्त प्रमाणात फटाके वाजवले जातात. पण फटाक्यांचा जर तुम्हाला एक वाईट, आणि माणसांसाठी तर आहेच, पण प्राण्यांसाठी जर वाईट गोष्ट जाणून घ्यायची असेल तर ती म्हणजे फटाके हे साधारण 190 डेसिबलपर्यंत किंवा 200 डेसिबलपर्यंत आवाज करतात. तुम्हाला हे माहिती आहे का की आपण जे बोलतो किंवा आपल्या कानांना श्रवणीय असा जो आवाज आहे तो जास्तीत जास्त 90 डेसिबलचा असतो. म्हणजेच आपण जो आवाज नेहमी ऐकू शकतो त्याच्या साधारण 2 किंवा 2.5 पट जास्त प्रमाणात आवाज फटाक्यांचा होतो. हे ध्वनी प्रदूषण तर आहेच, पण मनुष्या व्यतिरिक्त जे इतर सजीव असतात त्यांना याचा खूप जास्त त्रास आहे. कुत्रे, मांजरी आणि इतर अनेक सजीव जे मनुष्य प्राण्याच्या पलीकडे आहेत, त्यांचे तुम्हाला माहिती असेल की इंद्रिय खूप जास्त संवेदनशील असतात. आपल्यापेक्षा 3 पट जास्त आवाज कुत्र्यांना येतो. म्हणजेच आपण जर एखादा फटाका वाजवला तर कुत्र्याला तो 3 पट मोठा ऐकू येतो. म्हणजेच
एखाद्या माणसाच्या अक्षरशः कानाजवळ डीजे वाजवल्यासारखा प्रकार आहे. तुम्ही गेल्या काही महिन्यांपूर्वीच बातम्या वाचल्या असतील. कोल्हापूर का त्या बाजूला डीजेच्या आवाजाने हृदयविकाराचा झटका आल्यामुळे काही माणसे दगावली. हेच प्राण्यांच्या बाबतीत होतं जेव्हा आपण फटाके वाजवतो. या फटाक्यांचा त्यांच्या पूर्ण बॉडीवर अतिशय वाईट परिणाम होतो. त्यातनं ते बिथरतात, कधी कधी हार्ट अटॅकमुळे मरतातही. मी स्वतः असे दिवाळी आणि 31 डिसेंबरच्या नंतरच्या दिवशी बरेच पक्षी प्राणी मिळाले होते ज्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा त्रास झाला होता. काही पक्ष्यांची, काही प्राण्यांची तर श्रवण करण्याची जी वृत्ती होती तीच नाहीशी झाली होती, म्हणजे ते बहिरे झाले होते. त्या व्यतिरिक्त फटाके उडवताना सुद्धा काही पक्षी त्यांच्या मार्गक्रमात आल्यामुळे त्यांना इजा होते, मरतात. त्यामुळे फक्त मानवासाठी विचार न करता आपण ह्या सजीव सृष्टीचा विचार करूया. आता तुम्ही म्हणाल की फटाके तर आपण शहरात वाजवतो, पण शहरातही असे बरेच वन्यजीव सुद्धा असतात, आपल्या आजूबाजूलाही असतात. अगदी घरात पाळलेल्या कुत्र्या मांजरांपासनं कावळे, बुलबुल असे बरेच पक्षी आहेत. आपल्या आसपास कधी कधी मुंगूसही मिळतात, असे प्राणी आहेत. इतर छोटे छोटे सजीवही आहेत, तेही राहतात. मग त्यांना जगायचा काहीच अर्थ नाही आहे का फक्त आपणच जगणार आहोत? तर हा विचार तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश हा आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट अजाणतेपणी करतो तेव्हा आपल्याला त्याची एकच बाजू माहिती असते. पण आता मी ही बाजू सांगितल्यानंतर तुम्हाला दोन्ही बाजू कळल्यात. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या दोन्ही बाजूंचा विचार करा आणि नंतर तुमचा तुम्ही निर्णय घ्या. कारण शेवटी कृती करायची ती तुम्हाला करायची. जेव्हा तुम्हाला दोन्ही गोष्टी कळतील तेव्हा निर्णय घ्यायला सोपे जाईल. आणि म्हणून हा प्रपंच तुमच्यासमोर आणलेला आहे. फटाके का असावेत, का नसावेत याबाबतीत मी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. आता पुढचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. आणि फक्त फटाके वाजूनच दिवाळी किंवा सण साजरे करतात असे नाही ना. आपली संस्कृती हे म्हणते की आपण एकमेकांना जाऊन भेटलं पाहिजे, एकमेकांच्या घरी मिठाई दिली पाहिजे. ही आपली संस्कृती आहे. केवळ फटाके वाजवणे ही संस्कृती नाही. त्यामुळे आपण दिवाळी कशी साजरी करतो किंवा एखादा सण कसा साजरा करतो, 31 डिसेंबर कसा साजरा करतो, एखाद्याचा वाढदिवस कसा साजरा करतो, एखादा क्रिकेटचा सामना किंवा इतर दुसरा कुठल्या खेळाचे सामने जिंकल्यानंतर तो विजयोत्सव कसा असतो हे तुम्ही ठरवायचं. सगळेजण सज्ञान आहात, त्यामुळे तुमचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याबद्दल माझे दुमत नाही आहे. धन्यवाद. सुदीपजी यांनी आपल्याला फटाके वाजवण्याबद्दल चांगले मार्गदर्शन केलेले आहे. आणि हे जर त्यांनी जे मार्गदर्शन केलेले आहे हे जर तुम्हाला पटत असतील किंवा पटले असतील तर आपण यापुढची दिवाळी किंवा इतर सर्व सण फटाके मुक्त सण साजरे करू, फटाके वाजवणार नाही. आणि आमच्या दोघांतर्फे पुन्हा एकदा दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा.